आपण ही 6वी मॅच क्रमांक आणि शेवटची मॅच अर्थातच क्वालिफायरची मॅच आपण खेळणार आहोत इथे. एका बाजूला पाहायला गेलात तर श्री समर्थ कृपा कुरवडे संघाचे संघनायक महेंद्र अंधेरी, तर त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतील मित्रप्रेम 11 नागाव संघाचे संघनायक आदेश कडपे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. आघाडीची सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डावखुरी हाताचे फलंदाज संघाचे संघनायक आदेश, तर त्यांच्या समवेत प्रशांत उबारे मॅन फ्रॉम अंबरले. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झाली आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित गमरे मॅन फ्रॉम नावे. माणगाव टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव पहा. आपली गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षक असेल आणि त्या इकडे विचार केला तर एक उत्तम कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे या संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये. तेच रोहित गमरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. या शेवटची मॅच आहे. या शेवटच्या मॅच मध्ये ते सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इशारा आलाय लेट्स प्ले. यस, या शेवटच्या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय सिद्धू पाजी सर आणि त्यांच्या समवेत बाळा इकाले सर. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल पुढे टाकलाय समोरच्या रिजन मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. वन बाउन्स अडवलं गेलंय. एक सिंगल धाव, एक क्विक सिंगल धाव पालकवरती ऍड होते. एकेरी धावेने संघाचं इथं खातं उघडलं गेलंय. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित आलेत. षटकाचा विचार केला तर दोनच खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक काऊ कॉर्नर का दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. षटक क्रमांक पहिलं चालू झालंय. रोहित गोलंदाजी मार्कवर पाहताय. राईट आर्म राऊंड द विकेट प्रशांत साठी पहिला बॉल. हा ट्रॅकर वेगानं अतिशय वेगानं फेकला चेंडू. थेट यष्टीरक्षक महेंद्रच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतलाय आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू षटकातला. एक धाव धावपलकावर देखील लगावली गेली आहे. दोन चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. नक्कीच प्रशांतचा विचार केला तर या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा काहीशी चांगली कामगिरी राहिली नाही आहे त्याची. इथं मात्र कमबॅक होईल का? बॅटची कडा लागली आहे. या ठिकाणी जेव्हा क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी डायरेक्ट हिट करायचं होतं, प्रयत्न राहिलेत आणि बॅकअप देखील चांगला आहे. त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते. 3 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 2 धावा. आदेश आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आजच्या दिवसातला शेवटचा आणि 6वा सामना क्वालिफायरची मॅच. इथून जो संघ विजय होईल ना तो थेट टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. सुपर 6चा प्रवासासाठी सामना. पुढे टाकलाय, त्याला फेकून दिलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा पहिला या इनिंग मधला सिक्सर. खेळी केली होती आणि 92 धावांचा पाठलाग करत असताना अगदी पाहायला गेलात ना आता सहजरित्या ह्या धावा पूर्ण केल्या होत्या. षटकातला पुढचा बॉल यावेळेस गोलात टाकलं होतं. समोरच्या रिझर्व्हने स्ट्रेट फटका खेळला. क्षेत्ररक्षक यावेळी सुद्धा आहेत, वेगाने आले, वेगानं फेकी केली आहे आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावपलकृती जोडली गेली आहे. रोहित गमरे चांगली गोलंदाजी करतोय. पाहायला गेला तर अद्याप 5 चेंडू रोहितच्या माध्यमातून हाताळले गेलेत आणि धावा धावपलकृती लगावल्यात. 9 धावा. 9 धावा आपण आतापर्यंत पाहतोय धावपलकावरती. षटकातला पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत आतिश पाठवले चेंडू खाली आणि चुकी घडते. एक साधा सोपा सरळ झेल सोडला गेला इथे आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धावपलकावरती आली आहे. नक्की थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, मिसफिल्ड देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आले संपुष्टात. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये 10 आकड्यावरती. चला थोडंसं फास्ट घ्यायचंय. महेंद्र अंधेरी आपणास विनंती असेल, कारण का इथून पुढे पाहायला गेलात तर या उत्तर दर्जा इनिंग मध्ये आपल्याला फलंदाजी करायचं आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करायचं आपण इथे. पहिल्या षटकाखेर 10 धावा आपण धावपलकावरती पाहताय. विदाउट लॉस 10 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती आपण पाहताय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. आदेश आणि प्रशांत अजून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. फलंदाजी करणारा संघ आहे मित्रप्रेम 11 नागाव. तर त्यांच्या विपक्ष आपण पाहताय श्री समर्थ कृपा कुरवड्या संघ. श्री समर्थ कृपा
षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आले आहेत गोलंदाज. षटकाला होते इथे सुरुवात. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. चेंज ऑफ द पेस देखील पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळलं आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धावपलकृती देखील जोडली जातीये. नक्कीच पाहायला गेलात ना तर थोडी हळू सुरुवात म्हणायला लागेल मित्रप्रेम नागाव संघाकडून. नक्कीच एक मोठा फटका देखील आला गेला आदेशच्या बॅटमधून, परंतु तदनंतर एक सिंगल धावा जोडल्या जात आहेत. येस, गोलंदाजचं नाव जर आमच्यापर्यंत कळवायचं आहे. करण का? येस, पुन्हा एकदा लक्ष देईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे. गोलंदाजाचं नाव कळवायचं आमच्यापर्यंत. येस, थँक्यू आदित्य. दुसरे षटक देण्यासाठी आलेत गोलंदाज आदित्य. राईट आर्म राऊंड द विकेट आदेश साठी. षटकातला पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस क्षेत्ररक्षक देखील आलेत. बॅक एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच प्रयत्न राहिलेत आणि त्याही दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धावपलकृती जोडताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजांचं कौतुक असेल. चांगली गोलंदाजी आहे. मग रोहित असतील किंवा रोहितच्या पाठोपाठ आता आदित्य असतील. अद्याप 2 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. नक्कीच या बॅटरचा विचार केला तर मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. मग प्रशांत असतील किंवा त्यांच्या समवेत आदेश असतील. षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. हे मात्र जाणलं होतं. फलंदाज प्रशांतने चेंडूला फेकून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग हिट सिक्सर. मात्र प्रशांतने आपला हात खोलायला सुरुवात केली आहे. एक मोठा फटका आला त्याच्या बॅटमधून 6 धावांसाठी. षटकरच्या साईने धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. षटकरला पुढचा बॉल. खराब पद्धतीचा चेंडू. नक्कीच यावेळी प्रेशर निर्माण केलंय, दबाव निर्माण केलंय गोलंदाजावरती आदित्यवरती आणि हा अवंत स्वरूपाचा चेंडू. यस, पंचांचा इशारा वाईट स्वरूपाचा आलाय. एक अतिरिक्त धावपलकृती जोडली जाते या ठिकाणी. 19 धावा धावपलकृती आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरं चालू असताना अद्याप 3 चेंडूंचा खेळ झालाय. हाफ ट्रॅकर स्टँड अँड डिलिव्हर. षटकातला दुसरा सिक्सर. चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पंचवीस धावा आपण पाहताय धावपलकावरती. याही वेळेस पाहायला गेला तर थोडस आक्रमकता दाखवली फलंदाजी करत असताना मित्रप्रेम नागाव संघाकडून. 25 धावा अद्याप धावपलकावरती लगावली जातात. चला सामन्याला सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा. आदित्यवरती हल्ला चढवले गेलेत. इथून पुढे कशा पद्धतीने कमबॅक करेल की पुन्हा एकदा हल्ला चढवला जाईल ना तेही पाहायला मिळेल या ठिकाणी. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू होता. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. अजय आले चेंडू खाली. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव सुद्धा धावपलकृती जोडली जाते. 26 धावा धावपलकृती आपण पाहताय. प्रथम फलंदाजी करताय आपण ही पाहताय. क्वालिफायरची मॅच. इथून जो संघ विजय होईल ना तो थेट सुपर 6 मध्ये जाईल. नक्कीच या दोन्ही संघांच्या दृष्टीने पाहायला गेला तर महत्वपूर्ण एक सामना असणार आहे. हा महत्वाची मॅच असणार आहे. ऑन स्ट्राईक आदेश कडपे संघाचे संघनायक. षटकातला पुढचा बॉल. फुल टॉस पद्धतीचा आडव्या बॅटने केलाय. जो संपर्क तेवढा झाला नाही आहे. शॉर्ट फायनल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि यावेळी सुद्धा एक सिंगल धावपलकी जोडली गेली आहे. नक्कीच आदित्यचं कौतुक असेल. चांगलं कमबॅक केलंय. 2 षटकार आले होते. त्यानंतर मात्र 2 सिंगल धावा दिल्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये आणि तर दुसरं षटक आले संपुष्टात. दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या आपल्या धावपलकृती पाहायला मिळते 27 धावा. 27 स्कोर कार्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना टीम मित्रप्रेम नागावात. ऐकूया छोटासा डीजे ब्रेक. चला लगेच क्षेत्ररक्षण सुद्धा लावून घ्यायचं.
ब्रेक घेणार आहोत, त्यामुळे आता सहकार्य करायचं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अद्याप पाहायला गेला तर 2 षटकांचा खेळ झालाय, म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ झाला. येणारे षटक बाकी असतील ते म्हणजे 4 धावा. धावफलक होते आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. 27 स्कोर कार्ड विदाउट लॉस. मित्रप्रेम नागाव विरुद्ध श्री समर्थ कृपा कुरवडे या दोन संघादरम्यान ही क्वालिफायरची मॅच, आजच्या दिवसातली शेवटचा आणि अंतिम सामना. षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय रोहित गमरे, मॅन फ्रॉम न्हावे. षटकातला पहिला बॉल. आदेशसाठी हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, कोणतीही चुकी करत नाही आणि पहिला धक्का. एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. पहा मयूर सत्वे आले होते चेंडू खाली आणि एक चांगला साधा सोपा सरळ झेल मात्र त्याने टेपलाय. येस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी आलेत भावेश कोरपे. येस, पुन्हा एकदा सूचना असेल आयोजकांच्या, जो समोरचा बॅनर लागलाय ना, त्या समोरचे प्रेक्षक वर्ग जे बसलेत ना, त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे, थोडं सहकार्य करायचं आहे. येस, आमदार साहेबांचा जो बॅनर लावलाय ना फलक, त्याच्या समोरून आपण इथून उठायचं आहे. येस, थँक्यू. चला सामने इथे सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा. 27 धावा अद्याप धावफलकावरती लगावल्यात. एक विकेटसही गेली आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने ऑन साईडला खेळायचं, त्यावेळेस तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. भावेश कोरपे आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलेत आणि त्यांच्या समेत सलामीला आलेले प्रशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत यांचा विचार केला तर अद्याप 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले आहेत. षटकातला पुढचा बॉल, राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस बॅटची कडा लागले, बॅकफुटला पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्यावेळेस अजय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली झाली आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव. नक्कीच जर पाहायला गेलात ना तर या पूर्ण षटकामध्ये एक सिंगल आणि सिंगल धाव आपल्याला येताना अद्याप पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू अद्याप हाताळले गेलेत. रोहितच्या माध्यमातून 2च धावा खर्च केलेत आणि त्या पलीकडे आदेश सारखा महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलं. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलंय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईनीवरती गोलंदाजी करतोय रोहित गमरे. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 30 हाताळण्यासाठी आलाय. षटकातला पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क कोणताही होत नाहीये आणि त्या दरम्यान हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना अद्याप 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30-31 धावा. 31 ऑन स्कोर कार्ड. आणि याही वेळेस हा पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या षटक क्रमांक इथं 3 आले संपुष्टात. 3ऱ्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक क्षमासावी 30 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 3 षटकाखेर 30 धावा, म्हणजे पाहायला गेलात ना तर जवळजवळ 10च्या सरासरीने इथं धावा या जमवल्या गेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणाऱ्या या पूर्वार्धाच्या इनिंगमध्ये कितपत धावा जमवल्या जातील हे देखील आपल्याला पाहायला योग्य मिळेल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कावर गोलंदाज रोहन वारिक. पहिला चेंडू अतिशय वेगानं फेकला, थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतला.
यष्टीरक्षक आपण पाहताय महेंद्र अंधेरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतला. निर्धाव चेंडू त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजांचं कौतुक असेल या ठिकाणी मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय. षटकातला पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळलंय. यावेळेस डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला रोहित गमरे चेंडूवर अतिशय वेगाने आले. फेकी देखील वेगाने गेले आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धापालकरती जोडली जाते. नक्कीच इथून पुढे जर विचार केलात ना तर कुठेतरी जमेची बाब राहणार आहे ती म्हणजे जय सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज अजूनही मैदानाच्या बाहेर आहे. त्याला नक्कीच कुठेतरी मैदानाच्या आत आणण्याचं काम केलं पाहिजे. आणि यावेळेस मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मयूर आहेत चेंडू खाली आणि एक चांगल्या प्रकारचा झेल इथं आपल्याला पाहायला मिळतो आणि संपलाय फलंदाज प्रशांत याचा खेळ. पहा प्रशांत मैदानाच्या बाहेर गेले तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ज्यानं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिळाला. मागच्या मॅचचं हिरो तब्बल आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक ज्यांच्या बॅटमधून निघालं तो जय खडपे ऑन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय. मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर 92 धावांचा पाठलाग असताना तब्बल 66 धावा जमवल्या आणि त्यामध्ये 9 षटकारांचा देखील समावेश होता. तो जय खडपे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. षटकातला पहिला बॉल फेस करेल. पहिल्या चेंडूवरती आल्या मोठा प्रहार करायचा होता. यष्टीरक्षक महेंद्र चेंडू खाली आल्याने जय मैदानाच्या आतमध्ये आले सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलेत. आतमध्ये विराज करकरे मॅन फ्रॉम नवगर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस कोलाट टाकला होता. समोरच्या रिझन मध्ये फटका खेळलाय. फटका चांगला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक होते आणि त्यावेळेस काय घडतंय खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान संघाला फायदा झालाय. 4 धावांचा चौकार. मित्रप्रेम नागाव 11 संघ. षटकातला पुढचा बॉल गोलंदाज रोहन पुन्हा एकदा अतिशय वेगानं फेकलेला चेंडू समोरच्या रिझनमध्ये खेळले. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे त्यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. एका धावेवरती थांबवून ठेवलंय. इथे षटक क्रमांक 4 आलाय संपुष्टात. 4थ्या षटकाखेर 36 धावा 36 ऑन स्कोर कार्ड आपण स्कोर कार्ड वरती पाहताय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. 1 मिनिटाचा आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत आणि लगेचच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्या पलीकडे ऐकूयात डीजे याला डीजे ओमकार. चला लगेचच पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. येस चला लगेचच पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात करायची आहे. आपण पाहताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग ग्रामीण विभागातील खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म एक मोठी संधी निर्माण करून दिली आहे आयोजकांच्या माध्यमातून. आजचा या स्पर्धेचा दिवस क्रमांक 5वा. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. लगेचच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 4 संपुष्टात आल्यानंतर पाहायला गेला तर धावसंख्या 36 आपल्याला धावपालकवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्गावर संघाचा संघनायक कर्णधार महेंद्र अंधेरे. याच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला गेलात तर गोलंदाजी सुद्धा चांगली केली आणि त्याही पलीकडे विचार केलात ना तर फलंदाजी देखील चांगली केली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची संपूर्ण माणगाव तालुक्यात ख्याती आहे दक्षिण रायगडमध्ये तोच महेंद्र अंधेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
षटक क्रमांक 5 वातळण्यासाठी आलेत गोलंदाजी मार्कवर महेंद्र. ऑन स्ट्राईक विराज. षटकातला पहिला बॉल पेस करतील. आप ट्रॅकर मोठा फटका खेळायचा होता पाठीमागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले राहिले त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धावपालकरती जोडली जाते. 37 धावा आपण पाहताय धावपालकरती अद्याप. नक्कीच या संघाचा विचार केला ना मित्रप्रेम संघाचा तर या आधीच्या मॅच मध्ये 92 धावा त्यांनी पाठलाग केला होता, परंतु यावेळेस मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा समोर उभ्या करायच्या आहेत. षटकातला पुढचा बॉल यावेळेस खोलात टाकलाय, खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत आतिश, यावेळेस मात्र कोणतीही चुकी करत नाही. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना अद्यापचा धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. आपलं लक्ष वेधेल पुन्हा एकदा आपण लगेच तयार राहायचं आहे. एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सर्कल पार करण्याच्या आधीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करणं देखील गरजेचं राहणार आहे. यस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश. कल्पेशसाठी पहिला चेंडू. 5 चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाळमेला बरंचसं वळण घेतलं आणि त्या दरम्यान कोणताही संपर्क होत नाही आणि यष्टिरक्षक रोहितच्या हातामध्ये विसावा घेतला. त्या दरम्यानचा हा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशसाठी ऑन स्ट्राईक. षटकातला पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस, धीम्या गतीचा चेंडू आणि याही वेळेस षटकातला दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय. पहा कशा पद्धतीनं आपल्या गोलंदाजीचं व्हेरिएशनचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात महेंद्र अंधेरे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला खेळलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव देखील धावपरकृती जोडली जाते. धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते या 1च्या साह्यानं 38 धावा. 38 ऑन अ स्कोर कार्ड. पहा या षटकाचा विचार केलात ना तर अद्याप फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज. यस, फलंदाजी करण्याचा टीमचा रिव्ह्यू असेल का? ओके, यस, थँक्यू. नक्कीच आमचे तिसरे पंच सुद्धा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन असेल पेंडिंग. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असेल भीमरसाठी. यस सर, 24 लाईव्ह इव्हेंटची टीम सुद्धा आमच्या समोर जोडली आहे. ते सुद्धा इथे आपल्या निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे केलं जाईल. येस, इट इज फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच आमचा आम्हाला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतात. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुढे टाकलं होतं, त्याला फेकून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग हिट, सिक्सर. येस, 44 धावा धावपल आपण पाहताय. 44 ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 5 वाले संपुष्टात. येस, पुन्हा एकदा लक्ष देईल की थोडं स्पीडअप घ्यायचंय. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण कोणतीही टीम मीटिंग घ्यायची नाहीये. चव्वेचाळीस धावा आपण पाहताय धावपलकावरती. षटक क्रमांक 5 वाले संपुष्टात. महेंद्र अंधेरे आले होते षटकासाठी. शेवटचा चेंडू थोडासा खराब पद्धतीचा पार मिळाला आणि त्यावेळी धावा खर्च केला, त्या म्हणजे 8 धावा. आजच्या दिवसातला पहिल्या इनिंग मधली ही शेवटचं षटक आपण पाहणार आहोत. अंतिम षटक. येस, कल्पेश साठी ऑन स्ट्राईक आपण पाहताय. शेवटचं आणि अंतिम स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजावरती विश्वास दाखवल्याचं नाव आहे करण माने. षटकातला पहिला बॉल. वेगानं फेकला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतःच आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिथे केलं गेलंय करणच्या माध्यमातून. एक सिंगल धाव. पाहायला गेलात ना तर ज्या ज्या वेळी
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आले ना त्याने पहिल्या चेंडूवरती एकच सिंगल धाव गेली आहे. मग रोहित गंभीर असतील किंवा आदित्य असतील त्यांच्या समोर आता करण असतील. मोठा फटका खेळला गेला, चेंडू बराच काळ हवेत आहे, तिथे वॅकेंड एरियामध्ये जाऊन पडेल. क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत एक धाव सिंगल निर्माण झाली, सिंगल घेतली आणि दुहेरीचा प्रयत्न राहिला आणि त्या दरम्यान कल्पेश महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. या षटकरच्या साह्यानं संघाचं अर्धशतक झालंय. तब्बल 53 धावा धावपलकावरती आपण इथं पाहताय. या पूर्वार्धाच्या इनिंगमध्ये 53 धावांचं लक्ष आतापर्यंत गाठलं गेलंय. प्रथम फलंदाजी करत असताना मित्रप्रेम 11 नागाव या संघानं षटक क्रमांक 6 चालू आहे. षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर अतिशय खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान हा निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. बघता बघता इथं 6 षटकांचा खेळ संपला. या पूर्वार्धाच्या इनिंगमध्ये 53 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 54 धावांचं लक्ष असणार आहे. या उत्तरार्धाच्या इनिंगमध्ये 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीने या दोन संघांचा खेळ होईल ना तो आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये.
थँक्यू. पहा माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग. मी स्वतः कॉमेंटेटर मनोज उपरे मला इथे बोलवलं त्याबद्दल संपूर्ण कमिटी मेंबर त्याप्रमाणे वैभवदादा टेंबे यांचे आभार व्यक्त करतो. काही चुकलं असेल तर क्षमा करावी. मी इथेच थांबतो पण तुम्ही कुठे थांबू नका. पाहत राहा बघत राहा या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पहिले पर्व आणि या उत्तरार्धाच्या खेळाकडे जाण्याआधी आपण समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. माणगावचा गोड आवाज ऐकूयात संजय शिंदे सर यांना. थँक्यू. विशेष कौतुक असणार या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आपण जाऊया या माणगाव तालुक्यामधील एक दमदार स्पर्धा माणगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2024 भव्य आणि दिव्य पर्व. इथे सुपर 6 चा प्रवास संघ क्रमांक 5वा आता कोणता असणार सुपर 6 मध्ये ते पाहण्यासाठी तुम्ही आमच्या समवेत जोडा. जिथे पाठलाग करायचा आहे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला 54 धावसंख्येचा 54 षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतील. संघाचे कर्णधार आदेश खडबे मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतील. 54 धावसंख्येचा करायचा पाठलाग. शेवटच्या सत्राचा खेळ इथून पुढे आपण पाहतोय आणि आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेले आहेत या मैदानावरती आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती त्या सर्वांचं हार्दिक सहर्ष आपण करूयात स्वागत आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. 36 बॉल जिंकण्यासाठी 54 धावसंख्येची गरज. मॅचला मिळतोय ग्रीन सिग्नल. पहिला बॉल पहिला बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. बॉल 1-2 का 4 करत पहिला बॉल वरती 4-4-4 हा दर्जेदार चौकार. गावाला बिलॉंग करणारा रोहन वारिक मैदानाच्या आतमध्ये मागच्या 2 मॅच त्यासाठी चांगल्या राहिल्या नव्हत्या. गोल्डन डक वरती मैदानाच्या बाहेर गेला होता परंतु यावेळेला महेंद्र अंधरे यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि याही वेळा आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं. बॉल बराच काळ हवेमध्ये खेळाडू येतोय. प्रशांत उभारे होते कॅच ड्रॉप झाली आणि अखेरकार 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. कॅच ड्रॉप झाली आहे. पहा मित्रप्रेम 11 नागाव या टीमकडे धावा नाही आहेत आणि अशा पद्धतीचे कॅचेस तुम्ही ड्रॉप करता हे कुठेतरी शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार नाहीये कारण का ही स्पर्धा फार मोठी आहे. पर्व पहिले आपण पाहतोय आणि हा मानाचा करंडक हा कोणाच्या नावावरती जाणार त्यासाठी चाललेल्या मॅचेस दिवस क्रमांक 5वा चालू आहे. शेवटच्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतोय अगदी हलक्या धक्क्याने आपण पाहतोय इथे ऑफ ड्राईव्ह करताना पाहायला मिळालं. एक धाव घेतली आहे. एका धावेवरती थांबावं लागेल. एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या बघावती पाहायला मिळते म्हणजे 7 या आकड्यावरती आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय तो म्हणजे न्हावे गावाला बिलॉंग करणारा एक सुपरस्टार ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला होताना पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधून मागच्या मॅच मध्ये 66 धावा आल्या होत्या. तो महेंद्र अंधरे स्ट्रायकिंग एंड वरती. हो पहिला बॉल फेस करत होते आणि अगदी टप्पा पडल्यानंतर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. पहा अगदी टप्पा पडल्यानंतर आउटसाइड डॉप गेला आणि त्यानंतर आडव्या बॅटनं ऑन साइडला खेचायचं होतं परंतु त्याही वेळेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि तिथे आता धावा बनवणं हे तितकंच सोपं नसणार आहे.
त्यामुळे आता कशा पद्धतीची बॅटिंग होईल तेही पाहावं लागणार आहे. षटकार हातीला आपण पाहतोय पुढचा बॉल. यावेळेला हातक्या हाताने फक्त ग्लान्स केलंय, ज्या वेळेला ढकलून काढल्या बॉलला सिंगल ते कंप्लीट करताना पाहा मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथं पकडते पाहा मिळेल जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स कडून एंड कडून गोलंदाजी करत असताना आदेश कडपे पाहायला मिळाले. आधीसाठी दिवस चांगला राहिलाय, परंतु ही शेवटची मॅच. या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना षटकार जरूर आला, परंतु मोठी पारी नाही खेळू शकले आणि त्या कारणानं धावा या दबावावरती फक्त पाहायला मिळते म्हणजे 53 आणि 54 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. याही वेळेला आपण पाहतोय हलक्या हाताने ढकलून काढले, समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये उडवला होता. ज्यावेळेला मिडऑफचा खेळाडू आला एक सिंगल याही वेळेला आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला आले संपुष्टात. 6 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या दबावावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. इथून पुढे 30 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 45 धावसंख्येची. 30 बॉल 45 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9च्या सरासरीनं बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 9च्या सरासरीनं बॅटिंग झाली आहे, परंतु इथून पुढे 30 मध्ये 45 बनवायचे आहेत. आता त्या कशा पद्धतीचे पाठलाग इथून पुढे केलं जाईल तेही पाहावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर विनंती असणार आहे, चला आपण फिल्डिंग करणार टीम मी आता पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन की आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे, कारण का संध्याकाळच्या झाली आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सातत्याने हेच पाहतो. शेवटच्या सत्रामध्ये अगदी बॅडलाईट नको व्हायला म्हणून आपण ही काळजी घेतोय, पूर्व तयारी आपण करतोय आणि त्या कारणाने थोडीशी घाई मैदानाच्या आतमध्ये करा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. सनील शिर्के मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. षटकातील पहिला बॉल. हो पहिला बॉल आपण पाहतोय अगदी पुढ्यात होता, त्यानंतर मग थोडस वळण घेणार बाय मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला विकेट किपरच्या हातामध्ये. आता अशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. बरेच शेठ गोगावले साहेब, विशालभाई टेंबे यांच्या एंड कडून ते गोलंदाजी करतायत. आता कशा पद्धतीची गोलंदाजी करतील तेही पाहावं लागणार आहे, कारण की विंड डायरेक्शनचा विचार केला तर अगदी त्यांच्या बाजूनेच आहे. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर होता, फक्त हलक्या त्याने ढकलून काढले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये क्विक सिंगल पाहायला मिळाली. फेकी केली गेली आहे, बॅकअप तिथे पाहायला मिळालं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. त्यांना माहिती आहे महेंद्र अंधेरीची विकेट ही मॅच मध्ये फार महत्वाची आहे आणि त्या कारणाने डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला, परंतु डायरेक्ट हिट झालं नाही. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि एकच्या मदतीने टीमची धावसंख्या दबावावरती पाहायला मिळते म्हणजे 10 या आकड्यावरती. इथून पुढे 44 ची गरज आहे आणि बॉलचा खेळ बाकी असणार आहे, तो म्हणजे 28 बॉल 44 धावसंख्येची गरज. षटकातील पुढचा बॉल. कोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेला फटका फसलाय. फार महत्वाची कॅच असेल. 6 ते 7 खेळाडू धावत आले होते, परंतु एकाच्याही हातामध्ये बॉल मिळाला नाहीये. हवा कॅचच्या बाहेर राहिलाय. ही कॅच आपण पाहतोय फार महत्वाची होती, त्यासाठीचे प्रयत्न पहा. आपण पाहतोय जवळपास 6 ते 7 खेळाडू होते, परंतु बॉल हे नो मॅन्स लँड टेरिटरी मध्ये ट्रॅव्हल्स झाला, वॅकेंट मध्ये बॉल पडला आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिलं 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्या गेल्या. 12 या आकड्यावरती टीमची धावसंख्या इथं पकडती पाहायला मिळतीये. चांगली मॅच या संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गांच्या भेटीला आली आहे. पुढचा बॉल. हो याही वेळेला आपण पाहतोय लो फुल टॉस. महेंद्र अंधेरे तिथे मिस झाले आहेत आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. म्हणजे मॅच आहे ना ही शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. चुरशीची मॅच नक्कीच होईल, कारण का समोरच्या टीमकडे गोलंदाजी अटॅक, बॉलिंग अटॅक चांगल्या पद्धतीचा आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमकडे बॅटिंग अटॅक हा चांगल्या पद्धतीचा आहे. परंतु महत्वाचा बाब म्हणजे संध्याकाळचं सत्र चालू आहे, ह्युमिड क्लायमेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर, आठव्या बॅटनं खेळला फटका, प्रॉपर टायमिंग. आकाशाला गवस निघालणारा गगनभेदी गगनचुंबी आपण पाहतोय. 6 धावांसाठी षटकार आलाय आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो, म्हणजे इट्स अ नो बॉल, सिक्सर. ओव्हर स्टेपिंगचा नो मैदानाच्या आतमध्ये पान मिळायला. लाईन क्रॉस जिथे जिथे केली जाते तिथे तिथे आपण दंडित करताना सातत्याने पाहायला मिळतो.
मग तो टेनिस बॉल क्रिकेटचा खेळही असो त्यामध्येही दंडित केलं जातं. आणि त्याचबरोबर नो बॉलला टीमची धावसंख्या धापवरती पाहायला मिळते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. येणारा पुढचा बॉल, ही स्पर्धा आहे सुपर हिट. येणारा पुढचा बॉल फ्री हिट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा. महेंद्र अंधेरीला आता फ्री हिटचा बॉल खेळायचा इथून पुढे. कशा पद्धतीने खेळते तेही पाहावं लागणार आहे. याही वेळेला आपण पाहतोय उलटप्याचा बॉल होता, बॅटची एज घेतली आहे. धावचेत करण्याची संधी तिसऱ्या अंपायरची इथून पुढे केली जाणार आहे, मदत घेतली जाणार आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब वाहिनी आता इथून पुढे कुठेतरी बिझी राहील. तिसरे पंच अभय पाटोळे सर आपल्याला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम अंबरनाथ. आता ते येतील, डिसिजन आता त्यांचं आमच्यापर्यंत पोहोचवतील. आता काय असणार आहे डिसिजन तेही पाहावं लागणार आहे. परंतु रोहन वारिकने खेळपट्टी इथे सोडताना पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचांचं बोट आपल्याला आकाशाकडे येताना पाहायला मिळेल. OUT बॅटर आउट. धक्का क्रमांक पहिला रोहन वारिक इथून पुढे मैदानाच्या बाहेर. पहिल्या दिवसापासून जे संपूर्ण टीम्स खेळत आहेत त्या टीम्सना टी शर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं, या लोणेरे विभागामधील एक दमदार नेतृत्व आणि बरेच शेठ गोगवले यांचे कंदे समर्थक, अगदी चांगले पदाधिकारी विशालभाई टेंबे यांच्या वतीनं आपल्याला या संपूर्ण खेळाडूंना हे टी शर्ट पुरस्कृत करताना पाहायला मिळाले. त्यांचे देखील विशेष कौतुक असणार आहे. संपूर्ण लोणेरे विभागामध्ये त्यांचं प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅच फार मोठी आहे. यावेळेला टॉप एज घेतली आहे विकेट किपर. कॅच इथे ड्रॉप झाली आहे. कल्पेशने अगदी प्रयत्न दाखवले होते बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी आपण पाहतोय फेक इट डायरेक्ट इट झाला. प्लेयर तिथे पोहोचले होते आणि त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा एकेरी धावेचं कन्व्हर्जन हे दुहेरीमध्ये केलं गेलं आणि टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या इथं बघते पाहते ती म्हणजे 21 आकड्यावरती. आता इथून पुढे आपण पाहतोय ते म्हणजे 24 बॉलचा खेळ बाकी असणार. चला टीम मीटिंग नकोय, विनंती असणार आहे बॉलिंग करणारी टीम. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय मित्रप्रेम 11 नागाव आदेश कडबे. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन की आपण मॅचला इथून पुढे सुरुवात करायची आहे, टीम मीटिंग आपण घ्यायची नाहीये. चला आदेश, मी पुन्हा एकदा आपल्याला इथे लक्ष वेधतोय, आपण बाउंड ट्रॅक वरती या, कोणता वेळ खर्च करू नका. टीमची धावसंख्या 21 पाहतोय, षटक क्रमांक 2 इथे पुढून आले संपुष्टात. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज असणार ती म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे या टीमला 33 या धावसंख्येची गरज अजूनही असणार आहे. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 24 बॉल 73 ची गरज. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आता गोलंदाजी करण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील आदेश कडबे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या टीमचे कॅप्टन महेंद्र अंधरे. त्यामुळे चांगली बॅटल या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. 24 बॉल 33 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक तिसऱ्याला होतोय प्रारंभ. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल इथे माहिती हलक्या हाताने ढकलून काढले. ग्लान्स तिथे आपल्याला करताना पाहायला मिळाला. महेंद्र यांना देखील माहिती आहे धावा तितक्याच्या नाही आहेत, मला खेळपट्टीवरती कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत असताना अगेन्स्ट द विंड डायरेक्शन खेळावं लागेल. त्यामुळे कुठेतरी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करताना पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौकार षटकार फक्त क्रिकेट नाही आहे, सिंगल डबलनेही मॅच जिंकू शकतात. आता हेच आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 22 आकड्यावरती 22. वेगवान बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये जलद गतीने हा बॉल आपल्याला यशांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये येताना पाहायला मिळाला आणि डॉट बॉल. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. एका साईडला पण पाहतोय श्री समर्थ कृपा कुरवडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आता दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला गेलं तर मित्रप्रेम 11 नागाव हा संघ बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अनइवन बाउन्स पाहायला मिळाला. उसळी घेतली बॉलने आणि पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल आणि आता कुठेतरी लाभदायक ठरणार आहे हा एंड. फलंदाजही रिस्क घेत नाहीयेत, परंतु शेवटची मॅच सुपर 6 चा प्रवास इथून पुढे गाठायचा आहे.
याही वेळेला आपण पाहतो लोवर फुटर सुद्धा समोरच्या दिशेने ढकलून काढले. लॉंगअपला बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तिथे करताना पाहायला मिळालं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आणि टीमच्या धावसंख्येमध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही धावपकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 22 या आकड्यावरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 22 या आकड्यावरती 22 विथ लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. हो याही वेळेला आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या माफी असावी. आता 24 झाले. 24 झालेत. 24 आपण टीमची धावसंख्या पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. आदेशने अद्यापर्यंत धावा खर्च केल्यात त्या म्हणजे 3. 4 बॉल मध्ये त्याने 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे या षटकामध्ये कुठेतरी फलंदाजांना थांबवलंय. षटकातील आपण पाहतोय ते म्हणजे पुढचा बॉल. हो याही वेळेला सन्मान दिलाय. हलक्या हाताने ढकलून काढले फक्त. परत यावेळेला एक सिंगल. काहीतरी आता महेंद्र आणि त्याचबरोबर रोहित गमरे यांनी रणनीती आखली आहे. या एंड कडून अटॅकिंग क्रिकेट खेळायचं नाहीये तर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. आणि जसं भरतशेठ गोगवले आणि विशालभाई टेंबे एंड कडून गोलंदाजी होईल त्यावेळेला मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील आपण पाहतो ते म्हणजे पुढचा बॉल. हो यावेळी आपण पाहतो बॅकफूट पंच केले. खेळाडू तिथे आहेत वेगानं. बॉल तिथे अडवण्याचा प्रयत्न मिळणार नाहीये. बुलेट शॉट पहा मिळाला. पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार चौकार. नका पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन की आपण टीम मीटिंग कोणतीही घ्यायची नाहीये. 18 बॉल इथून पुढे गरज असणार आहे ती म्हणजे 25 धाव संख्येची. 18 मध्ये 25 धावा एका टीमला बनवायच्या आहेत. एका टीमला 18 मध्ये 25 धावा वाचवायच्या आहेत. शेवटची मॅच सुपर 6 चा प्रवास इथून पुढे गाठायचा आहे. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला महेंद्र अंधेरे असतील. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात शैलेशजी माडिक साहेब इथे उपस्थित आहेत. युवा सेना प्रमुख इथे उपस्थित. त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी विनंती करतो नंदुशेठ वाडवल आपण या आपल्या शुभ हाताने आपण सन्मान्य शैलेशजी माडिक साहेबांचं शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. येस कॅमेरामॅनला देखील विनंती करूयात आपण कॅमेरामॅन कॅमेरा आपला मूव्ह करूयात व्यासपीठाच्या दिशेने. तिथे शैलेशजी माडिक साहेबांचं होतंय शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच ही फार महत्वाची आहे जिथे आपण 18 मध्ये 25 बनवायचे आहेत इथून पुढे. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज बाउंड ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. हितेश ढेपे आपल्याला पाहायला मिळतील. लोणेरे गावाला बिलॉंग करणारे चेतन टेंबे आहेत बाउंड ट्रॅक वरती. पहिला बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय. सक्सेसफुल, डिलाइटफुल, केअरफुल, वंडरफुल षटकार. थँक्यू. षटकार आला आणि ती रणनीती आखली होती ती आता रणनीती महेंद्र अंधेरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये वापरताना पाहायला मिळतात. याही वेळेला लोवर फुल्टर सुद्धा आडव्या बॅटने केलेला फटका. खेळाडू तिथे आता आहे. डीप स्क्वेअरली रिजनला बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. टीमची धावसंख्या दबावावरती पाहायला मिळाली जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36 या आकड्यावरती. आता इथून पुढे गरज असणारी ती म्हणजे 18 धावसंख्येची. षटक क्रमांक चालू आहे 4. अजूनही आपण पाहतोय 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 मध्ये धावा बनवायच्यात 18 परंतु एखादा ब्रेक थ्रू मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. हो याही वेळ आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे अपील जरूर केली होती परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. इथून पुढे अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू मिळवावे लागणार आहेत कारण मॅच फार मोठी आहे. स्पर्धा फार मोठी आहे. इथून जर हरलात तर मग तुम्हाला इथेच थांबावं लागेल कारण हा सुपर 6 चा प्रवास आहे.
अगदी कोणत्या तरी एका ट्रॉफीच्या तुम्ही जवळ पोचाल. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला आपण पाहतोय आक्रमण केलंय, ऑन साइडला खेचलंय, लॉफ्ट केलंय रोहित गमरेच्या बॅट मधून. आउटस्टँडिंग सिक्सर. महिन्यामध्ये अगदी ट्रेंडिंगला होते, कारण का 2 महिन्यामध्ये भरत शेठ गोगावले साहेबांचं हे गीत आपल्याला सर्वांच्या स्टेटस असेल, स्टोरी असेल, सातत्याने आपल्याला ऐकायला मिळत होते. आणि त्याचबरोबर 14दा ते निवडून देखील आले आणि यावेळेला मंत्रिपदाचा कोट त्यांच्या अंगावरती अखेरकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. तेही या स्पर्धेमध्ये हजेरी लावतील. ओहो, यावेळेला हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर लँड झालाय, सिक्सर, षटकार. फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. रोहित गमरेच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. एक षटकारांची आवश्यकता आणि तोही आपल्याला येताना पाहायला मिळतोय. रोहित गमरे फिनिशिंग ऑफ इन स्टाईल आणि सुपर 6 चा प्रवास गाठलाय. तो म्हणजे श्री समर्थ कृपा कुरवडे, अजयजी भोनकर आणि महेंद्र शेट वाडवल टीम. येस, वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना अगदी जर